बोला आता. आता सांग आता सांग. रात्री जे आजी काय आलत नेमकं इकडं चोर आलेले होते तर मग तुम्ही मध्ये होत्या का कसं झालं ते नेमकं रात्री? आम्ही मजी होतो जेवण करायचं हा आणि ही कशी आले काय पाहिजे नाही हा. आणि ही इड आरडी हा आणि भाऊसाहेब इड पडेल हा ही आरडीवर मी घरातून बाहेर आले हा 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 बाहेर आलो दिसला मला इड कैची लागत हा म्हटलं अरे बाबा रे असं केलं हा आणि लगे एकानं तोंड दाबलं कोणाचं? माझं हा हा माझं तोंड दाबलं आणि एकानं पोट तोडी हा आणि एक जण 5 लाखावर राहिला हा म्हणजे बोलायचं नाही हा. बोलायचं नाही आवाज बंद असं म्हणून राहिलं तोंड दाबलं हा. आणि 5 लाख काढलं दोन्ही बी आपण पाहू शकतो आजीच्या हाताला कसं हे काय ना कसा वार केलेला आहे पाटल्या काढताना कशी जखम झालेली आहे. मग अजून काय केलं त्यांनी नंतर? आणि मग आरड बोंब झाले मग ह्यो आला आणि मग याला दिलं लोटून मध्ये म्हाताऱ्याला लोटलं आणि म्हातारे बाहेर पळून गेले तिकडे असल्यामुळे मी घरी निघून आलो. तर मी घरी निघून आल्यानंतर वाटाणा आल्यानंतर मी घरापर्यंत माझ्या घरापर्यंत जाऊन पोहोचलेलो होतो. नंतर एक मोटरसायकल आली. मोटरसायकल फार वेगानं आली होती. तर ते वेगानं आली नंतर ती गाडी डायरेक्ट आमच्या बंधूच्या घरापाशी येऊन थांबली. असं वाटलं मला असं कोणी पाहुणे घेऊन ये म्हणून मी काही एवढं हे नाही केलं. नंतर मी तिथून तरी मला शंका वाटल्यानंतर मी पुन्हा रस्त्यावर येऊन उभं राहिलो. नंतर उभं राहिलो तर तिथं आमच्या चौफुलीवर उभं राहिल्यानंतर मग त्यांचा आजीचा आणि त्यांचा आवाज यायला लागला का मारहाण करू नका बाबा, काय असन ते घेऊन जा पण आम्हाला मारहाण करू नका, जे लागलं ते घेऊन जा पण मारहाण करू नका बुवा असं म्हणत होते ते. म्हणून माझ्या कानावर ऐकल्यानंतर आजीचा आवाज आल्यामुळे मी तुरंत पळत आलो घरामध्ये. घरी आल्यानंतर ते पाहत होतं त्यांच्या हातामध्ये कत्त्या चाकू ते आपल्या मधल्या भावावर वार करत होते. त्याच्या कानाला चाकू लावून वार करून त्याचे कमीत कमी 4 टाके पडन असं वार केला त्यांना. नंतर मी बघितल्यानंतर मग मला बी त्यांना माझ्या नाड्याला कत्ती लावून आम्हाला सर्वांना मध्ये लोटण्याचा प्रयत्न केला. मध्ये लोटून नंतर त्यांनी बाहेरून कडी लावून घेतली. कडी लावल्यानंतर गाडीला शेल मारून ते जोरात निघून गेले. परंतु मग नंतर मी खिडकी उघडून बाहेर निघून त्यांचा पाठलाग करत माग लागलो. कमीत कमी अर्धा किलोमीटर मी त्यांच्या पाठलाग करीत होतो. अर्धा किलोमीटर पळत पळत गेलो पण ते मला काही सापडले नाही. नंतर ते फरार होते. त्यांना दाजीला हाणमार केली, आमचं बी काढून घेतलं सोनं. तुम्ही त्यावेळेस कुठे होते नेमकं ज्यावेळेस चोर आले यावेळेस कुठे होते? आम्ही घरात होतो मध्ये. मग आणि दाजी बाहेर आले त्यांना लगेच दाजीला धरलं. हा हा मग धरलं तसं चाकू लावला, हाणमार करायला लागली. मग आत्या पळत आल्या, आत्याचं काढून घेतलं. मग आमचं दोघीचं काढलं. तर तुमच्या मळ्यामध्ये काय काय होतं? तुम्ही काय काय गेली वस्तू? माझी वस्तू अशी लांब पोत गेली, वेल गेले, कानातले गेले. तुम्ही होत्या या ठिकाणी या प्रसंगी काय झालं नेमकं? रात्री अचानक कोणाच तरी गाडी आली 8 वाजता. आम्ही म्हणलो एवढं रात्री कोणाला, मी यांना म्हणलं कोणाला पहा बरं. तिथे पवायला गेले, लगेच धरलं त्यांना. धरलं तसं खाली पाडलं, लगेच हाणायला लागली. मग आम्ही म्हणलं का बरं हाणून राहिले, आम्ही काय केलं म्हणलं, तुम्ही कोण मारू राहिली. ते काही बोला नाही, गप बसा. आणि मग यांनी डायरेक्ट कानाला लावलं, ती चाकू लगेच रक्ताची धार लागली. आम्ही म्हणलं बाबा हाणमार काय करू नका, तुम्हाला काय लागत ते न्या म्हणून. मग त्या म्हणजे डाग काढून मग दिली आम्ही डाग काढून. फाटल्या कोणत्या होत्या का? चांदीच्या होत्या. बर, चांदीच्या म्हणजे लई फुरटे होते ते. मग काय होतं? तुम्ही दोघी कोणी आपला बहिणी तेच म्हणलं आज तुम्ही म्हणून जावा नाही. त्याला लिखास का रात्री पोलीस येऊन गेले का?